नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आलेली आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC यांच्याकडून एक नवीन जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली आहे, शुद्धीपत्रकासहित. तर आपण त्या जाहिरातीविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. MPSCने महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 याची जाहिरात आधीच 29 डिसेंबर 2023ला प्रस्तावित होती. ती जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे 524 पदांचा सुधारित तपशील दिलेला आहे. अर्थात MPSC करणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला जाहिराती संदर्भात अधिकची माहिती देणार आहे. तर या शुद्धीपत्रकामध्ये जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे मराठा समाजाचे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आरक्षणासहित जागांचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे ही एक चांगली संधी आहे. सदर परीक्षा ही 6 जुलै 2024 रोजी होणार आहे. तर आपण प्रत्यक्षात पाहूयात या 524 जागांपैकी आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे. परीक्षेची तारीख आपण पाहिली, इथं हायलाईट करून दाखवलेले 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आपल्याला देता येणार आहे. त्यासाठी बघा MPSCमध्ये म्हणजेच राज्यसेवेमधलं सर्वात पहिलं पद आपल्याला दिसत आहे, म्हणजे क्रीम पोस्ट असते, उपजिल्हा अधिकारी गट अ म्हणजे DC या पदासाठी एकूण 7 जागा आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दिसते अनुसूचित जाती आणि भजड इतर मागासवर्गीयाला नाही आहेत आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग SCBC याचा अर्थ त्यांनासुद्धा एक जागा आहे. आर्थिक दुर्बल घटक EWS यांनासुद्धा एक जागा आहे आणि अराखीव म्हणजे अनरिझर्व 2 जागा आहेत. एकूण 7 पदांचा तपशील. अतिशय महत्त्वाची राज्यसेवेतली पोस्ट, ज्या पोस्टसाठी खूप जण प्रयत्न करतात आणि ती राज्यसेवेतली सर्वात मोठी पोस्ट आहे, डेप्युटी कलेक्टर. नंबर 2ची पोस्ट आपण पाहूयात, सहाय्यक राज्य कर आयुक्त ASTC असिस्टंट सेल टॅक्स कमिशनर. या पोस्टसाठी सगळ्यात जास्त जागा दिसत आहेत. इथं आपल्याला 116 जागा आहेत आणि जवळपास सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या जागेच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसतो आहे. भरपूर जागा इथं आपल्याला पाहायला मिळतात. 116 पोस्ट आहेत. अपंगासाठी सुद्धा रिझर्वेशन आहे, महिलांसाठी सुद्धा रिझर्वेशन आहे, खेळाडूंसाठी सुद्धा जागा आहेत. ते आपण तपशीलवार MPSCच्या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती पाहू शकता. पण एक पुसटशीच कल्पना यावं म्हणून या जाहिरातीच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगत आहे. त्यानंतर गटविकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ. गटविकास अधिकारी 2 प्रकारचे असतात, गट अ आणि गट ब. तर त्यालासुद्धा जागा आहेत. 52 पदं आहेत BDOसाठी, क्लास 1च्या BDOसाठी. आता त्यानंतर आहे फायनान्स आणि ऑडिटिंग सर्व्हिस. तुम्हाला माहिती आहे, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ याला पण 43 जागा आहेत. सर्वच घटकांना इथं तपशीलवार एक जाहिरातीमध्ये आपल्याला दिसते की सर्व प्रवर्गणीय आहे जागेचा उल्लेख इथं केला आहे. सामाजिक व शैक्षणिक प्रवर्गासाठी 4 जागा आहेत इथं पण आणि एकूण जागा 43 पदं आहेत. त्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी ICDS ज्याला आपण म्हणतो गट अ, याच्यात पण 3 पदं आहेत. याच्यात पदं कमी आहेत आणि भजबला एक आहे, अनुसूचित जातीला एक आहे, अनुसूचित जमातीसाठी एक आहे. त्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ 7 पदे, त्याच्यात पण आपल्याला
भरपूर पदं दिसतात. गट अची पोस्ट आहे ही पण क्लास 1ची. सहाय्यक कामगार आयुक्त गट अ 2 पदं. त्यानंतर पहा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ याच्यात एकच पद आहे आणि ते पद अनरिझर्व आहे, अराखीव आहे. त्यानंतर बघा मंत्रालयातील कक्ष अधिकारी गट DO ज्याला आपण म्हणतो डेस्क ऑफिसर हे पद आहे आणि 19 पदं आहेत अर्थात. त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी वरी आपण गट विकास अधिकारी पाहिलं होतं BDO क्लास 1ची पोस्ट होती आणि त्याला जागा होत्या 52 आणि क्लास 2चं BDOचं पद आहे त्यांना पण जागा 25 जागा आहेत. आपण आपल्या प्रवर्ग निहाय जागा पाहू शकतो. त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट बचं पोस्ट आहे. त्याला एकच जागा आहे आणि ती अनरिझर्व आहे. म्हणजे सगळेच उमेदवार या जागेसाठी पात्र असू शकतात आहेतच. उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट बचं पद आहे. 5 जागा आहेत. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब याच्यासाठी सुद्धा 7 पदे आहेत. त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गट ब 4 पदं. सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृह प्रबंधक गट ब यासाठी सुद्धा 4 पदं आहेत. उद्योग अधिकारी गट ब याच्यासाठी सुद्धा 7 पदं आहेत. सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास गट ब 52 पदे आहेत. निरीक्षक पुरवठा गट ब. आता निरीक्षक अधिकारी पुरवठा आपल्याला माहीत आहे की तहसीलमध्ये ही पोस्ट असते आणि खूप सुंदर ही पण पोस्ट आहे. 76 पदं आहेत. महाराष्ट्र वनसेवेच्या संदर्भात काय आता थोडंसं बाजूला त्याला यासाठी आपल्याला पात्रता आपलं ग्रॅज्युएशन कोणत्या ह्याच्यात असणं महत्त्वाचं आहे ते वेगळं थोडंसं पाहावं लागणार आहे तुम्हाला जाहिरातीच्या नंतर आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन. तर सहाय्यक वनरक्षक गट अ 32 पदं आहेत. ही पण गट अची पोस्ट आहे आणि खूप सुंदर अशी पोस्ट आहे. वनक्षेत्रपाल रेंजर ज्याला आपण म्हणतो 16 पदं फॉरेस्टची संदर्भित आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटची. त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी ही इंजिनिअरिंग सेवेची संदर्भित आहे. याला आपण पात्र आहोत की नाव सामान्य विद्यार्थी ज्याचं ग्रॅज्युएशन जनरल ग्रॅज्युएशन आहे ती मुलं याला पात्र नसतात. तर त्याच्यासाठी विशेष असं वेगळं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. म्हणजे जसं की आपण महाराष्ट्र वनसेवेला संदर्भात फॉरेस्टच्या संदर्भात आहे तो त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळं. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जो घटक आहे त्यासाठी इंजिनिअरिंग जलसंधारण अधिकारी गट ब ह्याच्यासाठी सुद्धा असं वेगळं क्वालिफिकेशन आपल्याला लागणार आहे. पण तरी विचार करता सामान्य वर्गासाठी भरपूर पोस्ट आहेत. जवळपास 500च्या वर म्हणजे 524 पोस्ट आपल्याला MPSCतून निश्चितच भरण्यात येणार आहेत आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मला वाटते ही जाहिरात आणि एक सुवर्णसंधी MPSCचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आहे आणि एक भविष्यामध्ये चांगला अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना ही निश्चितच प्रेरणा देणारी जाहिरात आहे. बघा आता याच्यामध्ये थोडंसं काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला आम्ही वाचून दाखवतो. संबंधित उमेदवार आयोगाचा ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराच्या प्रोफाईलमधून माय अकाउंट सदराखाली प्रस्तुत जाहिरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक समोरील दर्शवण्यात आलेल्या क्वेश्चन या बटकावर क्लिक करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील. आपल्याला विकल्प सादर करण्यासाठी म्हणजे कोणती पोस्ट आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे ते सुद्धा आहे. आता याच्यामध्ये दुसरी खास गोष्ट अशी आहे की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा म्हणजे जे शुद्धीपत्रक आहे हे आणि शुद्धीपत्रकामध्ये ज्यांनी कसं काही लोकांनी फॉर्म भरलेले वेगवेगळे आहेत तर त्याचे आता ESBचं आरक्षण लागू महाराष्ट्र शासनाने केल्यामुळं त्यांना ESBCतून संधी मिळणार आहे. सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विविध पद्धतीने तसेच विविध कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवाराचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल.
व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर करण्यात येणार नाही. ही पण महत्त्वाचंच आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या 4 नंबरचा पॉईंट, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गाच्या अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादित सवलती अनुसरून नव्याने प्राप्त ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीत उमेदवाराच्या फाईलमधील माय अकाउंट सदराखालील प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरता उपलब्ध करून दिलेल्या लिंकच्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातून अर्ज करून. काही मुलांची एज लिमिट आतापर्यंत ओपनमध्ये असल्यामुळं संपत होती, पण आता हे ESBचं आरक्षण लागू केल्यामुळं त्यांना एक संधी परत देण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा ते फॉर्म भरू शकतात ESBCच्या माध्यमातून. संबंधित परीक्षेकरता अर्जदाराने अराखीव खुला अथवा आर्थिक दुर्बल घटकांचा दावा केलेल्या उमेदवाराने व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणातून लाभ घेण्याकरता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज करण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे. नव्यानं पण आपण अर्ज करू शकतो आणि आपलं जर दुरुस्ती करायची असेल जे खुल्या वर्गातील मराठा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी, तर अर्ज सादर करण्याचा कालावधी काय आहे? 9 मे 2024 रोजी 14 म्हणजे 2 वाजल्यापासून आज म्हणजे 9 मेपासून तर 24 मे आहे की नाही, 24 मे रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक किती आहे? 24 मे 2024 त्याच दिवशीचे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक नाही 26 मे आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 27 मे बँकेच्या कार्यालय वेळामध्ये. आता खालचं पाहूया आपण. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षामधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी शिक्षण आयुक्तालय गट ब वयोमर्यादा गणण्याची तारीख सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 25 जानेवारी अशी राहील. तर ह्या पोस्टसाठी वेगळी थोडीशी माहिती सांगितलेली आहे त्यांनी. परत आता मागासवर्गीयांसाठी काय आहे? जात प्रमाणपत्र अंतिम दिनांकाच्या अगोदरच असणं आवश्यक आहे असंच त्याच्यात सांगितलेलं आहे. तर ESBसाठी पुन्हा एकदा 23-24 अथवा 24-25 या आर्थिक वर्षात असणारं ESBCच्या म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्यांना काय काढावं लागणार आहे आपल्याला? नॉन क्रिमिलियर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र हे पण काढावं लागणार आहे. तर अशी माहिती आपल्याला आहे. आपण याच्यामध्ये महत्त्वाचं डेट्स आहेत 9 मे ते आता सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी MPSCच्या वेबसाईटवर. तर 24 मे डेट आहे. जाहिरात खूप मोठी आहे, आशादायी आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळं आपण फॉर्म भरून लगेचच अभ्यासाला लागू शकता. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आता अशाच नवनवीन माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून तुम्हाला आणखीन नवीन स्पर्धा परीक्षा याची माहिती अधिक प्रमाणात मिळेल. सबस्क्राईब करून ठेवा न्यू नॉलेज हब. धन्यवाद.